स्त्रियांना म्हणतात की आपला पुरुषप्रधान देश आहे, तर स्त्रियांना म्हणतात तुम्ही माधुरी किंवा माधुरी किंवा नटेसारखं होऊ नका, म्हणजे तसं चांगलं राहू नका, ॲक्टिंगनं बोलू नका, वागू नका असं म्हणतात. खूप चांगले निर्णय आहेत आणि आपल्याला ते म्हणतात म्हणजे सांगतात ना लोक, ते ठीक आहे. घरचे एक शुभचिंतक असतात म्हणून ते आपल्याविषयी बोलतात. पण जेव्हा असं ते बोलतात, तुम्ही ऐश्वर्या माधुरीसारखं अनुकरण करू नका. ठीक आहे, तुम्ही रमाई सावित्रीसारखं अनुकरण करा, पण तुम्ही बाबासाहेब आणि ज्योतिराव फुले कधी होणार? माझा हा प्रश्न त्यांना आहे. आणि मला वाटते पंचशिलाचं पालन जर केलं तर किती नीच्च पातळीतला माणूस असला तरी तो त्याचं जीवन सुवर्णमय होईल. म्हणजे 5 शिलाचं पालन केलं तर. आणि पुन्हा मला असं एक सांगायचं आहे, कोणतीही स्त्री, कोणताही पुरुष कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना पंचेंद्रिय असतात आपले, ते जर संयमित ठेवून जर काम केलं तर आपले इंद्रिय नियंत्रित ठेवून जर काम केलं तर प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष यशस्वी होतो. स्त्री ही खूप शक्तिशाली आहे, पण आपली परंपरा आहे ना, ते मनुवाद्यांची म्हणतात ना, असं करू नका, तसं करू नका, आणि स्त्रियांसाठी जे नियम लादलेले आहेत त्याच्यामुळे, बाकी काही नाही. स्त्री खूप शक्तिशाली आहे, सहनशीलता आहे तिच्यामध्ये, आणि ती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत, पुरुषापेक्षा ती कार्यरत आहे. आणि तिला दोन्ही घरची जबाबदारी सांभाळावी लागते. ती खूप ॲक्टिव्ह असते, शक्तिशाली असते, आणि तिला तिचे घरचे किंवा इतरही माणसं कमजोर करण्याचा प्रयत्न करते, पण ती कमजोर होत नाही. पॉझिटिव्ह जर विचार असतील तर ती खरंच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, असं मला वाटतं. आणि असंच आहे. 100त एका स्त्रीचं सांगता येत नाही, पण सर्व स्त्रिया खूप छान आहेत. आणि खूप छान आहेत म्हणण्यापेक्षा पंचशिलाचं जर पालन केलं तर खूपच सुंदर. आणि हे स्त्रियांना जे मान मिळवून दिलेला आहे, शिक्षणाचा, अधिकाराचा, प्रत्येक क्षेत्रात ती कार्यरत आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. नाहीतर स्त्रीला झाडू आणि चूल आणि मूलच राहिलं असतं, हे निश्चितच. आणि खूप सावित्रीमाईची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, रमाईंचे खरंच खूप उपकार आहे. तर पंचशिलाचे पालन करणे खूप अगत्याचे आहे आणि जीवन यशस्वी होतं.